Are you ready? हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे ना प्रिशाच्या स्कूलमध्ये फादर्स डेचं सेलिब्रेशन आहे आणि त्यासाठी त्यांना थीम दिली आहे. तर ती जंगल थीम आहे, म्हणजे काहीतरी ॲनिमलचं कॉस्ट्यूम किंवा मास्क असं काहीतरी लावून जायचं आहे. सो इथे प्रिशा आणि राहुलने पण काहीतरी मास्क घातलेला आहे. हे पहा, प्रिशा छोटासा टायगर. टायगर, आर यू रेडी? स्कूलमध्ये फादर्स डे सेलिब्रेशन आहे म्हणून फक्त फादर अलाउड होते. सो राहुल आणि प्रिशा दोघंही गेले, नाहीतर मग प्लॅन असा होता की मी सुद्धा जाणार होते. पण मग ठीक आहे, आता इथे दोघंच गेले. आता पाऊस तर खूप जोरात चालू आहे, आता माहिती नाही तिथे प्रोग्राममध्ये कसं काय होतं. तर चला, तर मग आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की पाऊस तर इथे खूप जास्त जोराचा चालू होता. व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण रिअलमध्ये खरंच खूप जास्त जोराचा पाऊस चालू होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता एवढ्या लेट फादर्स डेचं सेलिब्रेशन का होतं आहे स्कूलमध्ये, तर त्याचं रिझन असं आहे की आधी जूनमध्येच प्लॅन होतं फादर्स डेचं सेलिब्रेशन, पण काही रिझन्समुळे त्यांनी ते जरा पोस्टपोन केलं आणि जुलैमध्ये आता होतं आहे ते सेलिब्रेशन. सो त्यासाठीच मग आता राहुल आणि प्रिशा गेले स्कूलमध्ये. तर याचं टायमिंग सकाळचाच होता, त्यामुळे 8:45च्या अराउंडच निघाले होते घरातून. ब्रेकफास्ट वगैरे काहीच नव्हते करून गेलेले, कारण की एवढ्या सकाळी म्हणजे खाण्याची इच्छा पण होत नाही. सो मला माहिती होतं हे आल्यानंतर या दोघांना खूप जास्त भूक लागणार आहे, त्यामुळे मी इथे पटकन फ्रेश झाले आणि ब्रेकफास्ट बनवायला घेतला. सो आज ब्रेकफास्टमध्ये पण मी इझीच बनवते. इथे ढोकळा बनवायला घेतलेला मी. सो ढोकळा बनवून तयार आहे, पण त्याला जो तडका वगैरे आहे ना, तर तो मी थोडं नंतर देईल आल्यानंतर, म्हणजे जेव्हा आम्हाला खायचं असेल तेव्हा. आणि नंतर मला लक्षात आलं की प्रिशाला तर ढोकळा फारसा काही आवडत नाही, ती तर काही खाणार नाही ढोकळा. त्यामुळे मग मी ऑन द स्पॉट डिसाईड केलं की ठीक आहे, प्रिशासाठी मी ते शिरा बनवते, म्हणजे ते दोघं जण आले की आम्ही ब्रेकफास्ट करून घेऊ. आणि मग दुपारी लंच वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालेलो बाहेर. सो आमचे काही कामं होते पेंडिंग, जे खूप दिवसांपासून चालू होतं की ते करायचं आहे. सो आज म्हटले ठीक आहे, आता पावसाचं जरी वातावरण असलं तरी हे काम करूनच घेऊ, कारण की जर आज नाही झाले तर हे अजून एक वीक पुढे ढकलल्या जातील आणि अजून ते लिस्ट बनतच जाते, काही ना काही काम ॲड होतच जातात. त्यामुळे मग आता आम्ही इथे आलेलो एका ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, कारण की आम्हाला प्रिशाला पायात घालायचे जे चेन असतात, आमच्याकडे याला चेन म्हणतात, तुमच्या इकडे याला काय म्हणता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो ते घेण्यासाठी आलेलो. तिच्या आधीचे जे होते ना ते तुटलेले होते. सो त्यामुळे मग आम्ही इथे नवीन घेण्यासाठी आलेलो आणि मग काही चॉईस पण केलेले. आता तिला ट्राय करून बघतो आम्ही की नेमकी कोणती साईज तिला परफेक्ट येईल. सो हेच काहीसं इथे ट्राय करणं चालू होतं. म्हटलं आता लहान आहे तोपर्यंतच हे सगळ्या गोष्टी यूज करण्यामध्ये येतात, कारण की जसं जसं मुलं मोठे होतात तसे तसे त्यांच्या चॉईसेस चेंज होतात. असो, पण आम्ही इथे ना खूप जास्त व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे चेन्स ट्राय केलेले, कारण की काही तर खूप मोठ्या व्हायच्या, काही खूप छोट्या व्हायच्या, त्यामुळे थोडासा वेळ लागलेला. पण शेवटी पाहिजे तशी आम्हाला चेन भेटलेली प्रिशासाठी. कसं कसं का गाडीचं आहे ना वायपर चेंज करणं चालू आहे मागचं. प्रिशा बेटा बघू दे, दिसतंय राहुल. आणि इथे आम्ही गाडीचं एक काम करण्यासाठी आलेलो होतो, पण प्रिशाचं मात्र चालू होतं आता हे झाल्यानंतर आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, कंटिन्यू तिथं चालू होतं की चला चला लवकर, आपण इतक्या वेळ का बरं थांबलो इथे, असं काहीच चालू होतं. कुछ नाही हुआ, देखो बहुत सारा पाणी. किती रेन येते ना बाहेर. काय लागलं काय माहिती, मला नाही माहिती काय लागलं होतं. आणि आता आहे ना आम्ही एका शॉपमध्ये आलो आहे, कारण की आम्हाला गाडीमध्ये लावण्यासाठी ना गणपतीची मूर्ती घ्यायची होती. म्हणजे खूप दिवसांपासून चालू होतं की घेऊ, पण काही ना काही ते पोस्टपोन होतच होतं. पण आज आम्ही ठरवलंच होतं की आज काही झालं तरी आज हे काम करायचं म्हणजे करायचं. त्यामुळे पाऊस येत होता, माहिती खूप जास्त पाऊस चालू होता, तरीसुद्धा आम्ही आलेलो इथे या शॉपमध्ये आणि भरपूर सारे ऑप्शन्स आम्ही इथे पाहिले आणि जे आम्हाला आवडले होते ते आम्ही तिथे गाडीमध्ये पण लावून पाहिले की म्हणजे कसं दिसतं काय दिसतं. भरपूर सारे व्हरायटीज पण होत्या. सो आम्ही इथे तेच पाहत होतो.
फायनली राहुल एवढ्या वर्षांनी आता हे फायनली गणपतीची मूर्ती आम्ही बसवली आहे गाडीमध्ये. आम्ही जेव्हापासून गाडी घेतली ना तेव्हापासून आमचं हेच चालू होतं की गणपतीची मूर्ती गाडीमध्ये लावायची पण काही मुहूर्त लागत नव्हता आणि आज फायनली बऱ्याच वर्षांनंतर मुहूर्त लागलाय. कसं वाटतंय राहुल? छान वाटतंय. कारण की आम्ही नेहमी हेच म्हणायचो की आता या विकेंडला किंवा असं कुठे जात असलं मंदिरामध्ये वगैरे तर आम्ही असं म्हणायचो की ठीक आहे आता इथून आपण मूर्ती घेऊ आणि बसवू म्हणून, पण काही होतच नव्हतं. आता फायनली आज हे झालंय. सो येस, गणपती बाप्पा मोरया. बोल प्रिशा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. बाप्पा की जय. आणि आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. सो चला तर मग यासोबत आजचा व्लॉग आहे ना मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.